ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, बदल, रूपांतर, चेंज हा व्यक्तीच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे। प्रत्येक वस्तूला किंवा निसर्गातील प्रत्येक गोष्टीला, मानवाला देखील या प्रक्रियेतून जावं लागते। एक प्रकारचा बदल घडवून आणावा लागतो। रूपांतर, स्वतःमध्ये रूपांतर आणावं लागते किंवा करावं लागते। कारण जोपर्यंत माणसामध्ये चेंज होत नाही, रूपांतर होत नाही, तोपर्यंत व्यक्तीला तो खरा आनंद, खरा क्षण अनुभवता येऊ शकत नाही। जरी बदल हा सोपा शब्द वाटत असेल किंवा रूपांतर ही केवळ सोपी बाब वाटत असेल, परंतु ते पाहिजे तितकं सोपं नसते। त्यासाठी खूप परिश्रम हवे असतात, खूप कठोर कष्ट हवे असतात। तेव्हाच एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक रूपांतर किंवा बदल घडून येत असते। होय माझ्या प्रिय भाविको, निसर्ग आपला किती सुंदर तरी सांगतो पहा। या अग्नीवरती तापत ठेवलेल्या पाण्याचं रूपांतर हळूहळू हलक्याच्या अशा वाफेमध्ये होत असते आणि ती वर जात असते। त्याचप्रमाणे सापाला देखील एका चेंज किंवा रूपांतर या प्रक्रियेतून जावं लागते, काट्यामध्ये जावं लागते, तेव्हाच त्याला कात टाकावी लागते, रक्त बंबाळ व्हावं लागते, तेव्हा त्याच्या अंगावरती नवीन कात येत असते। बरं, जणू काही एक रूपांतर म्हणजे एक नवीन चेंज, नवीन रूप त्याला मिळत असते। जमिनीखाली गाळून ठेवलेल्या बीला देखील या चेंज किंवा रूपांतर प्रक्रियेतून जावं लागते, तेव्हाच त्या बी मधून सुंदर वृक्षाचं रूपांतर होत असते, वृक्ष वर येत असतो। त्याचप्रमाणे माझ्या प्रिय भाविको, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये या प्रक्रियेतून जावं लागत असतं। आपण फुलपाखरूकडे पाहिलं असेल, त्या कुरूप दिसणाऱ्या एका किड्यापासून एक सुंदर फुलपाखरू, रंगीबिरंगी फुलपाखरू बनत असते। ही सर्व रूपांतरित प्रक्रिया आहे। परंतु हा क्षण अनुभवण्यासाठी प्रथम माणसाला कष्टाला सामोरे गेले पाहिजे, प्रथम माणसाला दुःखातून सामोरे गेले पाहिजे, तेव्हाच हा रूपांतराचा आनंदाचा क्षण व्यक्तीला अनुभवास मिळू शकतो। आज देऊळ माता सर्वात मोठा सण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा रूपांतराचा सण, त्याला इंग्लिश मध्ये आपण ट्रान्सफिगरेशन असे म्हणतो, हा सण साजरा करत आहे। जेथे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या 3 शिष्यांना घेऊन उंच डोंगरावरती जातो। 3 शिष्य म्हणजेच पेत्र आणि याकोब व त्याचा भाऊ योहान, या तिघांना घेऊन उंच डोंगरावरती जातो आणि त्यांच्या डोळ्यात देखत प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर होतं। अचानक बदल होते। जो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासारखा सर्वसामान्य मनुष्यासारखा होता, तोच प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे त्याचा रूप बदलून जाते। त्याचे डोळे, त्याचे केस, त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होतात, चकचकीत होतात, पूर्णपणे प्रकाशमय त्याचं जीवन होते, शरीर होते आणि ते पाहून ते सर्व शिष्य पूर्ण जमिनीवरती पडत असतात। हा अचानक बदल झाला पाहून ते विस्मय होतात आणि त्यांना वाटते की हा क्षण किती आनंदाचा आहे, हा क्षण किती सौख्याचा आहे। परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, नाही, आपल्याला इथे राहायचं नाही। हा क्षण आम्ही तुम्हाला फक्त तात्पुरता दाखवलेला आहे, कारण पेत्राला तिथे राहायचं होतं म्हणून पेत्र सांगत आहे, आपण तिथे 3 तंबू बांधू, एक मोशेसाठी, एक एलियासाठी आणि एक तुमच्यासाठी। म्हणजेच पेत्राला तिथे राहायचं होतं, त्याला डोंगरावरून खाली जायचं होतं, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना शिष्याला सांगितलं होतं की मनुष्याचा पुत्राला दुःखातून जावं लागणार आहे, कष्टातून जावं लागणार आहे, भला मोठा क्रूस त्याला व्हावं लागणार आहे। हे पेत्राला नको होतं म्हणून पेत्र सांगत आहे, आपण या डोंगरावरती राहू, मजा करू, हा क्षण आनंदाचा आहे। परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला फक्त एक झलक दाखवत आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, हे रूपांतर मला कधी मिळणार, जेव्हा मी दुःखाच्या सागरामध्ये उडी मारणार आहे। हा रूपांतर किंवा हा बदल माझ्या जीवनामध्ये कधी येणार आहे, जेव्हा मी क्रूसाला अलीकर मारणार आहे, तेव्हाच हा क्षण माझ्या जीवनामध्ये येणार आहे। आणि म्हणून तो पेत्राचं तोंड बंद करतो आणि पेत्र, याकोब, योहान याला परत घेऊन त्या डोंगरावर खाली येतो।
प्रभू येशू ख्रिस्त हा क्षण आपल्या शिष्यांना का दाखवत आहे? कारण तो सांगत आहे की दुःखाशिवाय हा क्षण कुठल्याही व्यक्तीला अनुभवता येणार नाही. कष्टाशिवाय फळ नाही. जिथे त्याग आहे, जिथे कष्ट आहे, तेथे हा क्षण आहे. हा क्षण स्वर्गीय क्षण आहे, शांतीचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. परंतु त्या अगोदर गुड फ्रायडे आहे, त्या अगोदर दुःख आहे. त्या दुःखाला तुम्ही आटी मारली पाहिजे, त्या दुःखातून तुम्ही सहभागी झाले पाहिजे. आज प्रभू येशू ख्रिस्ताचा हा रूपांतराचा सण साजरा करीत असताना केवळ आपण त्याच्या त्या प्रकाशमय झालेल्या चेहऱ्याकडे न पाहता, केवळ आपण त्याच्या त्या शुभ्र वस्त्राकडे न पाहता, त्या क्रूसावरती रक्तबंबाळ झालेल्या त्याच्या शरीराकडे पण पाहूया. त्या रक्तबंबाळ झालेल्या शरीरामुळेच आज ते भव्य दिव्य प्रकाशमय चमकणारे कपडे त्याला मिळालेले आहेत. स्वर्गामध्ये त्याला प्रवेश झालेला आहे. आपल्याला देखील दुःखातून किंवा संकटातून जावं लागेल जर आपला क्षणाचा अनुभव घ्यायचा असेल तर. हा सण आज आपल्याला कृपा व शक्ती देऊ व या सणाद्वारे आज आपण देखील आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी परमेश्वराकडून, स्वर्गीय पित्याकडून, पवित्र आत्म्याकडून सामर्थ्य व कृपा मागूया. आमेन.